ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे देवते संत निमित्त त्या प्रतिमा नाम सप्ताह निमित्त सेवेकरता घेतला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगामधून महाराज देवाची संताची तुलना करून संताचं विशेषत्व सांगू लागले। महाराज म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा। संत हे देवाच्या स्वरूपाने युक्त असल्यामुळं देव आणि संत दोन्ही एकच आहेत, फक्त प्रतिमा दोन आहेत। देवते संत निमित्त त्या प्रतिमा। मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा। तुकोबाराय म्हणतात मी श्रद्धायुक्त अंतःकरण तुम्हाला माहीत व्हावं म्हणून सांगत आहे। निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरतसे। निर्गुण निराकाराच्या ठिकाणी कोणतीच प्रकारची इच्छा पूर्ण होत नाही, ती सत्पुरुषाकडे गेल्यानंतर पूर्ण होते। तुका म्हणे रोकडे केने शेवता येणे पोट धाय। तुकोबाराय म्हणू लागले संत हे नगदीना नाही, या ठिकाणी ब्रह्मरसाचं जेवण जेवायला मिळतं आणि ते पोट मिळतं। विठाला शंकाशी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकोबारायाने देवाची संताची तुलना केली। दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय स्वतःचं म्हणणं सांगू लागले आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये संताचं विशेषत्व तुकोबारायाने सांगितलं। मग तुकोबारायाला नेमकं काय म्हणायचं? शंका इथून सुरुवात आहे। तुकोबारायाला नेमकं देवश्रेष्ठ म्हणायचं का संत श्रेष्ठ म्हणायचे? काय म्हणायचं तुकोबारायाला? संत श्रेष्ठ जर म्हणावं तर देवपद आधी आलंय। संत ते देव संत देव नाही म्हणले, देव ते संत देव, देवाचं नाम आधी आलंय, देवाला आधी म्हणलंय आणि नंतर संत पद आले, अगोदर देवपद आलंय। संत मोठे म्हणावं त्यांना जर असं म्हणायचंय संत मोठे तर देवपद आधी घातलंय। बरं देव मोठा असं जर म्हणायचंय, संताला दोन चरण दिले शेवटचे, तिसरं आणि चौथे चरण, आणि एकच चरण देवाला दिले, तुलनात्मक दिले, ती अर्ध दिले, अर्ध संताकडे दिले, म्हणजे देव फक्त अर्ध्या चरणात घातला आणि संताकडे अडीच चरण दिले। तुकोबारा नेमकं म्हणायचंय काय? विठाला विठाला गोष्ट आठवली। बिरबल बादशाह एके दिवशी यमुनेच्या तीरावर सकाळी सकाळी फिरायला गेले होते। राजा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रधान मंडळी त्याच्याबरोबर असतं, सेवकही असते, सगळेजण त्या ठिकाणी फिरायला निघाले होते। राजा सहज खाली बसला आणि त्याने वाळूवर हात फिरवून एक रेषा ओढली आणि त्या जमलेल्या प्रधान मंडळाला सांगितलं या रेषेला हात न लावता ही रेषा लहान करून दाखवा। सगळेजण थांबले। त्यावेळेला सगळ्याचं म्हणणं आलं करायचं साहेब हिला एकीकडून तरी मोडावं लागेल ना, कमी करायची म्हणल्यावर कोणीकडून तरी एकीकडून मोडावं लागेल, त्याशिवाय कमी नाही होणार ती। राजा शांत बसला, काही बोलला नाही। ते म्हणला मला हिला हात लावू द्यायचा नाही, पण हिला लहान करून दाखवायचं। त्यावेळेला बिरबलाला बोलावून घेतलं आणि बिरबलाला सांगितलं की बिरबला तुझं काय म्हणणं आहे? त्यांना रायसाहेब बरोबर तुमचं म्हणणं। त्याला हात लावला नाही, त्या रेषेखाली त्याने एक रेषा ओढली आणि ती रेषा पहिल्या रेषेपेक्षा मोठी ओढली। मला झाली की नाही लहान पहिली रेषा? विठाला विठाला तसं तुकोबारायला विचारलं की तुम्ही एकाला मोठं म्हणता, मग सहज दुसरा लहान झालाच ना। एका म्हणता भले एका म्हणता भले एका म्हणता भले एका भले तुझे सहजती तुझे साधती
म्हणता भले दुजिया सहजची निंदले. एखाद्याला मोठं म्हणलं की दुसरा लहान आला सहजासहजीच होतो ना. अहो दोन माणसं आहेत समोर, एकाला जर म्हणलं तुम्ही खूप शहाणे असं म्हणल्यावर दुसरा माणूस कमी येणार ना त्याच्यामध्ये. एखाद्या माणसाला जर नाव घेऊन जेवायला सांगितलं दोघांपैकी तुम्ही उद्या जेवायला या म्हणलं, याचा अर्थ दुसऱ्याला सांगितलं असं म्हणावं लागेल ना. नाव घेऊन सांगितलं त्याला की उद्या तू आमची तर कार्यक्रम आहे जेवायला या, नाव घेऊन सांगितलं, दुसऱ्याचं नाव घेतलं नाही म्हणजे त्यानं जायचं असतं का? नाही. तसं तुकोबाराय कुणाला चांगलं म्हणू लागले हा प्रश्न मोठा नेमका निर्माण केला आहे तुमच्यासमोर की तुकोबाराय कोणाला मोठं म्हणू लागलेत? देवाला मोठं म्हणू लागलेत म्हणावं तर संताकडे आधी चरण घातलेत. संताला मोठं असं म्हणावं तर देवपद आधी आलंय. मग कोण मोठं म्हणायचं त्यांना? विठाला विठाला. संत वाङ्मयाचा जर विचार केला कोणतंही पद कुठे येत नाही लक्षात ठेवा. कमी दे, थापा जास्त मारू नको, मला स्वर येईल एवढाच दे, थापा मारायची सवय लागू नको. विठाला विठाला. काय म्हणायचं त्यांना? नेमकं कोण मोठं म्हणायचं? ज्या अर्थी देवपद आधी आले त्या अर्थी देव मोठं म्हणाल. पद उगीच विनाकारण येत नाही ना कोणतंही पद. वारकरी संप्रदायामध्ये संत आणि साधू दोन पद आहेत. उठा उठा साधू आणि संत. काल परशी गंगापूजनाचं कीर्तन झालं. त्याचा पहिलं चरण होतं त्या अभंगाचं. कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतःकळी आपण पहावे. म्हणजे ज्या वेळेला साधूपद आलंय तिथं संतपद नाही आणि संतपद आलंय तिथं साधूपद नाही. याचा अर्थ संत आणि साधू दोन्ही एक नाहीत. विठाला विठाला. गंमत आहे, साधू आणि संत एक नाहीत, दोन्ही नाहीत. आणि दोन्ही जर एक असते तर साधू आणि संत दोन पद आले नसते. संत असते ते साधू असतेच का? आणि साधू असते ते संत असतेत का? नाही. लक्षात ठेवा. बारकाईचा खूप बारकाईचा विचार आहे. भक्तिशास्त्राचा खूप मोठा बारकाईचा विचार आहे. काय काय म्हणायचं त्यांना? संत आणि साधूमध्ये काय फरक आहे? तुम्हाला देवपद आधी आलंय म्हणून सांगायला शंका तिथं काढायला तुमची की देवपद आधी का म्हणून घातलंय तुकोबारायने. संत हे सत्ताधीश असतात आणि साधू हे सामर्थ्यशाली असते. लक्षात ठेवा. घरामध्ये पुरुष हा सत्ताधीश असतो आणि बाई सामर्थ्यशाली असते. लक्षात ठेवा. कधीही लक्षात ठेवा. सत्ताधीश गोष्ट खरी आहे, त्याला मालक म्हणतात ही गोष्ट खरी आहे. मग तिला काय म्हणतात? काय म्हणतात त्या? याला मालक म्हणल्यावर तिला मालकीन. कोणाची मालकीन मग ही? अहो हा जायदादचा मालक आहे, 15 एकरचा मालक आहे, 20 एकरचा मालक आहे, घरचा मालक आहे हा. आणि ती मग मालकीन कोणाची? मग हे काही म्हणतात गोविंद आला मालकाची मालकी. लक्षात ठेवा. म्हणून तिकडं सामर्थ्य सांगूत का तुम्हाला. संध्याकाळच्या वेळाला बाप लेकाने विचार करावा की उद्या आपल्याला असं करायचंय, उद्या इकडून जायचंय, तिकडे जायचंय, असं करायचंय. नक्कीच झालं होतं संध्याकाळच्या वेळेला. आणि सकाळी जे येतं ते आणि ते म्हणतं नाही बरं का ते जमत नाही. आणि रात्री हो म्हणला ना तो बिघडलं कुठं? सामर्थ्य तिथं आलं. ती म्हणली नाही आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला व्हायलाच निघायचं, त्याशिवाय जेवायचंच नाही. रात्री मला दोन्ही घ्यायचं नाही म्हणून पुन्हा आता म्हणायला नाही नाही ती सामर्थ्यशाली घरात येऊन ती बसलेली. विठाला विठाला. पांडवाचा आणि कौरवाचा जर विचार केला, पांडव हे सत्ताधीश होते आणि कौरव सामर्थ्यशाली होते. दुर्योधन हा सामर्थ्यशाली होता. लक्षात ठेवा. इकडं सत्ता होती पण इथं सामर्थ्य होतं. तसं संताचा आणि साधूचा जर विचार केला, संत हे सत्ताधीश आहेत आणि साधू हे सामर्थ्यशाली आहेत. घटना भक्तिशास्त्रात तुम्हाला असं सांगतो. तुलसीदास महाराजाकडे एक जोडपं आलं ज्यांना संतती नव्हती. ते जोडपं आलं त्यांच्याकडं आणि त्या जोडप्याने प्रार्थना केली की महाराज संतती नाही. ते म्हणले, त्यांनी कुंडली का आली नाही माईक ना. आता इतक्या जवळ बसून माईक वाढायला मला का मला का नाही पुढच्या सर मग आलो याला काय अर्थ नाही ना. जाग्यात जर त्यांना ऐकू येतं. मग मी का भावलंय का इथं उभं राहाय बोलायला.
कीर्तन झाले आपण दोघच जण बसू आणि मग कीर्तन सांगित राहतो. त्यांच्याकडे जोडपं आलं आणि त्यांनी सांगितलं की मूलबाळ नाही, संतती नाही. त्यावेळेला तुळशीदास थोडा थांबले. तुळशीदास महाराज ते म्हणले संध्याकाळच्या वेळेला रामचंद्रची प्रभूची माझी भेट होणार आहे, आमचा संवाद होईल दोघांचा. त्यावेळेला तुमचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर उद्या देतो. आज मला नाही सांगता येणार आणि तेवढं सहजासहजी सांगण्यासारखं नाही. ते म्हणजे काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते जोडपं आलं त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला रामचंद्र प्रभूची त्यांची भेट झाली होती आणि संवाद झाला होता की दुपारी माझ्याकडे जे जोडपं आलं होतं त्यांना संतती नाही आणि त्यांनी संतती विचारली. रामचंद्र प्रभू म्हणले त्या जोडप्याला सांग, या जन्मात तर संतती नाहीच नाही, पण पुढच्या 7 जन्मात संतती नाही. नसल्यावर काय करणार, प्रारब्धात नाही, संतती नाही. तुळशीदास संताला सांगायला थोडं वाईट वाटलं, ऐकायलाही वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला जोडपं आलं त्यावेळेला त्या जोडप्याला सांगितलं की या जन्मात तर संतती नाहीच नाही, पण 7 जन्म संतती नाही. काही नाही, ऐकून घ्यावंच लागलं. तिथं काही चालतच नाही कोणाचे. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे का कुलती यास याचा आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे का कुलती यासी आता. तिथं काही चालत नाही कोणाचं. जे लिहिलेले कपाळावर ते काय उपाय नाही त्याला. काही काही माणसं म्हणतात आम्ही त्याच्यात आम्हाला जर माहीत असतं तर बदल करून दाखवला असता. माऊलीनं लिहिलंय, तुम्हाला त्याच्यात जरी बदल करता येत नसला आणि तुम्हाला माहीत नसलं तरी पुढचं सांगितलं माऊलीनं, काळे गोरे पण धुतले फिटवणे. एखाद्या माणसाला काळं केलं, एखाद्या माणसाला गोरं केले, आपल्याला त्याच्यात रंगात बदल करता येतो का? काळ्या माणसाला गोरं करता येतं का? लावून करते ती गोष्ट वेगळी, ते थोड्या वेळासाठी असतं असं लोक म्हणते. मला माहीत नाही. विठाला विठाला प्रारब्धात बदल करता येत नाही. सांगितलं त्या जोडप्याला, काही नाही, हात जोडले, नमस्कार केला, निघून गेले जोड. नाही, नशिबातच नसल्यावर काय करणार आहे. योगायोग असा आला की त्या गावामध्ये एक साधू आले. दुपारची वेळ होती, गावात कामाला गेले होते माणसं. ही मोठी सावकारीण होती, श्रीमंत घराणा होता, ही घरीच होती बाई. त्यावेळेला तो साधू घरोघर फिरत होता, सगळीकडे फिरत होता, पण त्याला काही कोणी दिसत ना समोर. त्यावेळेला त्या साधूनं सांगितलं, साधूनं म्हणायला सुरुवात केली, 1 रोटी 1 बच्चा, 2 रोटी 2 बच्चे, 3 रोटी 3 बच्चे, 4 रोटी 4 बच्चे, 5 रोटी 5 बच्चे. जो कोणी मला 5 रोट्या देईल त्याला 5 मुलं होते. ठणकावून सांगत होता ते. या बाईनं ऐकलं, तिला वाटलं नशिबात नाहीच आहे, आपल्या संतती आपल्याला माहीच आहे. भाकरी द्यायला काय हरकत आहे, साधू आहे, कुणी जरी भाकरी मागितली, भाकरी कोणालाही द्यावं, काय हरकत आहे. त्याला पाहिजे ना भाकरी, जाऊ दे, त्याचं म्हणणं आपण बाजूला ठेवून म्हणले भाकरी पाहिजे, द्यावं भाकरी. तिनं 5 भाकरी कालवून दिलं त्या साधूला. योगायोग असा आला की तिला 5 मुलं झाले. तुम्ही म्हणताल इतक्या लवकर कसं, तुम्ही उठून जाता म्हणून सांगितलं लवकर. 5 वेळा तुम्ही थांबायचे नाहीत ना, 5 लेकरं होत तर. विठाला विठाला 5 मुलं झाले. ती तुळशीदास संताकडे ज्या वेळेला गेली त्यावेळेला तुळशीदास संतांनी विचारलं, हे कोण मुलं? ते म्हणजे माझे. राग आला त्यांना देवाचा. वा कमाल आहे, काय खोटं ठरविलं मला विनाकारण. रात्रीच्या वेळा ज्या वेळेला भेट झाली रामचंद्र प्रभूची, त्यावेळेला रामचंद्र प्रभू सांगितले, काय खेळ लावलाय? अरे मी त्या बाईला उत्तर दिलं नाही, तुझ्यामुळं थांबलो तू, आणि तुझं माझं बोलणं झालं, आणि तू म्हणलास की 7 जन्म संतती नाही. आणि ह्या बाई 5 लेकरू घेऊन आली. रामचंद्र प्रभू हसले.
ते म्हणले तो साधू आहे आणि तू संत आहे. तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एवढा फरक आहे. तो सामर्थ्यशाली माणूस आहे. 8व्या जन्मातली संतती त्यानं या जन्मात दिली त्या माणसाला. त्याला म्हणते सामर्थ्यशाली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे सुदामजीच्या भाळी लिहिले विधीने भीक मागावे. विधी लिखिता ते पुसोने हरणे लिहिले न भीक मागावे. भीक मागावं असं ब्रह्मदेवानं लिहिलं होतं सुदामदेवाच्या कमळात. देवानं ते मोडलं. नाही, भीक नाही मागायची. श्रीमंत केलं त्याला. साधं श्रीमंत केलं नाही, सोन्याची नगरी दिली. पुन्हा काय म्हणायचं, इतकं श्रीमंत. ते सामर्थ्य साधूमध्ये देवामध्ये दोघांमध्ये असतं. संत ही सत्ताधीश असते. ती विठाला विठाला पुन्हा बारकावा त्यातला ऐकून घ्या. संतामध्ये 2 प्रकार आहेत. एक साधक संत आणि एक सिद्ध संत. सिद्ध संत हे साधूमध्ये जमा होते. साधक संत से संत राहते. विठाला विठाला पदाचा विचार सांगायला तुम्हाला. देवपद आधी आलं इथं. मग देव मोठे का संत मोठे असं जर विचारलं कोण मोठं. आपण घरामध्ये आवाजावर बोलतो, आरोतरी बोलतो. आरोतरीची भाषा कोणाला असते बरं? आईला का वडिलाला? वडिलाला आवाजावर बोलतो आपण. वडिलाला आवाजावर बोलते आणि आईला आरोतूर बोलते. आरोतूर बोलणं चांगलं का आवाजावर बोलणं चांगलं? मोठं कोण? ज्याला आरोतूर बोलतो ते मोठं का आवाजावर बोलतो ते मोठं? काय म्हणायचं त्याच्यात? काही अवघड आहे का ते? आवाजावर बोलतो ते मोठं असतं का आरोतूर बोलते ते मोठं असतं? आपण एखादा विद्वान माणूस आहे, एखादा आपल्यापेक्षा वयानं मोठा आहे, एखादा माणूस सत्ताधीश आहे, त्या माणसाला आपण आवाजावर बोलतो ना. आणि जो माणूस आपल्यापेक्षा लहान आहे, वयानं लहान आहे, विद्वत्तेनं लहान आहे, तो श्रीमंत गरीब आहे, त्या माणसाला आरोतूर बोलतो. मग आरोतूर बोलतो तो मोठा का आवाजावर बोलतो ते मोठं? आता म्हणायला काय हरकत आहे? गाथ्याचा जर विचार केला, सकल संत गाथ्याचा जर विचार केला तर देवाला आरोतूर बोलतेत का संताला आरोतूर बोलते? आणि संताला आवाजावर बोलते. आता तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संकाधिक संत. आवाजावरची भाषा आहे सगळ्या देवात. आणि देवाच्या बाबतीत जर विचार केला तर आरेतुरीची भाषा आहे. देवा पायस करी उपकार, मी तर अनाथ अपराधी कर्महीन बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाबा. आरेतुरीची भाषा देवाला, आवाजावरची भाषा संताला. मग संत मोठे का नाही मोठा आहे का? पुन्हा तिथं घोळात पडेल कामच नाही ना. काय काम आले का नाही घोळात काय पडेल काम? अहो आरोतूर बोलतो ते लहान झाले सगळे. आत्ताच आपण ठरवलं नाही त्यात काय लागे समोर येतं काही त्याला आम्ही दोघंच पाहिजे. मग एखाद्या मार खायची वेळ आहे तर ते तयारी असते. विठाला कोण मोठं असं जर विचारलं तर आरोतूर बोलते त्या ते मोठं का हे मोठं? बरं जाऊ द्या. मी पहिलाच प्रश्न विचारलाय ना, आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ? आरोतूर आपण कोणाला बोलतो? आईला बोलतो. आईला आरोतूर बोलतो आणि वडिलाला आवाजावर बोलतो. मग आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ? वयानं मोठे का मानानं मोठे? एकदा हे एकदा ते तसं झालं. आधी मातृदेव हो का आधी पितृदेव हो? आधी मातृदेव हो नंतर पितृदेव हो. कुळी कन्या पुत्र होती जे आधी कन्या आणि मग
विठ्ठल माय बाप चुलता, आधी माय आणि नंतर मग माय मोठी का बाप मोठा, पडले गोळ्यात. अहो वडिलाला 10 वेळाला नमस्कार करणं, 10 वडिलाच्या पाय पडणे, एकदा आईच्या पाय पडणं बरोबर आहे. लक्षात ठेव, एवढा आईचा मान मोठा आहे. आईचा मान किती मोठा, आई किती मोठी आहे आज जर विचारतं, वडिलाच्या 10 वेळाला पाय पडणं आणि एकदा आईच्या पाय पडणं बरोबर आहे. इतका तिचा मोठा मान आहे. शंकराचार्यानं संन्यास घेतलेला असून सुद्धा दशक्रिया सगळं बाजूला सारण दशक्रिया, आईची दशक्रिया केली. एवढा आईचा मान मोठा आहे. लक्षात ठेवा. म्हणून मग आता आरतोर बोलतो ते मोठे का संत मोठे? मग आता देवाला आरतोर बोलतो आपण, देव मोठा का संत मोठे? मग विठाला विठाला. आपल्या समोर दोन्ही उभे, देवही उभा आणि संतही उभे. तेवढे आपण पुण्यवान नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी पण समजा लक्षात ठेवा, आपल्या समोर देवही उभा आणि संत उभा आहे. आधी कोणाच्या पाय पडावं, देवाच्या का संताच्या? हा, आधी धरावे संता तेरे पाया, धरावे संता तेरे पाया, धरावे संता तेरे पाया, धरावे संता. हरि प्रभु ओ पाया, हरि प्रभु ओ पाया, हरि प्रभु ओ पाया, हरि प्रभु ओ पाया. धरावे संता तेरे पाया, धरावे संता तेरे पाया. ये धरावे संता तेरे पाए, धरावे संता तेरे पाए. कबीरदास महाराज सांगितलं, गुरु गोविंद दोनो खडे, काकेला गुपाय. ते म्हणले भगवान परमात्मा आणि संत दोन्ही उभे. कोणाच्या पाय पडा? ते म्हणले आधी संताच्या पाय पडा, नंतर देवाच्या पाय पडा. आपण जर देवपूजा करीत असलो आणि तितक्यामध्ये जर सत्पुरुष आले, आधी देवपूजा करावं का आधी त्यांच्या? करिता देवतार्चन, घराले संत जन, देव सारावे परते, संत पूजा व्यारते. भक्तिशास्त्र सांगता आपण जर पूजा करीत असलो त्याच्यामध्ये जर सत्पुरुष आले, देवाची पूजा थांबवायची आणि त्यांचा आदर सत्कार करायचा. मग आता संत मोठे का देव मोठे? चला विठाला विठाला. आई मोठी, आपण आईला संताच्या जागेवर ठेवले संत मोठे, आणि वडिलाला आपण देवाच्या जागेवर ठेवले मग देव मोठा. असं असं म्हणाय. कोण मोठं मग? आई मोठी ना, ठरलं ना. मी तुम्हाला बारका मुळा विचारतो, आई घरचे का बाप घरचा?
जवळचं नाटक म्हणा. चला बोला. मानानं तुम्ही विचार घ्या. मातृदेवो भव म्हणले ही गोष्ट खरी आहे. हे म्हणला देवपूजा बाजूला सरायची आणि त्यांची पूजा करायची संताजी. मग आई घरचे बाप घरचा. आई ही वडिलाला आपल्या कन्यादानामध्ये आलेली, म्हणजे आई ही पाहुणी, बाप घरचा आहे. विठाला विठाला आलं लक्षात. मला काय म्हणायचं? विठाला विठाला गेलं ना. काय सांगू लागू तुझ्या घोळात? काय गमाले आता गोळ नाही घ्यायला. काय काय सांगू लागू मी? तू तिकडून ऐकत होता का? विठाला विठाला आई घरची का वडील घरचे असं ज्यावेळेस विचारलं, आई ही कन्यादानात आलेली आहे वडिलाला. आई घरची ना, आई पाहुणे लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराने देवपद या भागात आधी घातले पहिल्या चरणात. देवते संत देवते संत देवते संत देवते संत संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संताला विचारू आपण, तुम्ही मोठे का देव मोठा म्हणून? ते म्हणले धर्मशास्त्राला विचारा. पिता हमश जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम युजुरेवच. माऊली म्हणली या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता आपत्य पंड सुद्धा जगडंबरू. देव हा बाप आहे, सगळं जगत त्याचं लेकरू आहे. म्हणजे संत सुद्धा त्यांचे लेकर आहेत देवाचे. आपण सगळेजण जगत उत्पत्ती देवापासून झाली. देव हा बाप आहे आणि सगळं जग हे लेकरू आहे. मग संत मोठे का देव मोठा? विठाला विठाला त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. विठ्ठल माय बाप चुलता. Bye.
माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तू का म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल माय बाप चुलता. लक्षात ठेवा. म्हणून भगवान परमात्मा मोठ्या तुकोबाराने देवपद आधी घातलंय. कशाला खांदे बदल काय, येशीत गेल्यावर खांदे बदली ती आधीच. विठू बारक माई होऊ द्यायचे मग खांदा बदलायचा. येशीत गेल्यावर खांदे बदल आधी नाही बदल. विठाला विठाला तुला सांगतो आता, देवाची संताची तुलना जर करायची झाली, देवानं 12 गाव अग्नी गिळला, देवानं 12 गाव अग्नी गिळला, संतांनी प्रगट करून दाखविला. म्हणून मांडे भासता आले पाठीवर, माऊलीच्या पाठीवर जे मांडे भासले मुक्ताबाईनं, खापर मिळालं नाही म्हणून, तितक्यामुळं, दुसरं काही कारण नाही. अग्नी प्रगट केला आणि देवानं अग्नी गिळला. 12 गाव अग्नी देवानं गिळला. मग गिळणं मोठं का प्रगट करणं मोठं? अग्नी गिळणं सोपं का प्रगट करणं सोपं? तुम्हाला आम्हाला ती दोन्ही अवघड आहे, पण तुम्हाला सांगायला का हरकत आहे कोणतं श्रेष्ठत्व द्यावं? अहो, एखाद्या माणसाच्या अंगात आलं ते करतं आणि त्याच्या जिभेवर कापूर लावते. पाहिलं असून कोणी कापूर लावलेलं गिळून टाकते का नाही ते? मग अग्नी गिळणं सोपं आहे का अवघड आहे? ज्याच्यापर्यंत ना अग्नी गिळतं ना माणूस, लावल्या ते किती 3 सेकंदात काहीच होत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जीवर लावलं तर 3 सेकंदात काय होत नाही. नाही अंगात आलं त्याच्या लावून पाहू द्या. 3 सेकंद काय होत नाही, ताबडतोब गिळायचं. लावणं आणि गिळणं बरोबर झालं की जमलं. अशा अग्नी गिळणं सोपं आहे, अग्नी प्रगट करणं अवघड आहे. म्हणून देवानं अग्नी गिळा फारसं नवल नाही, संतांनी प्रगट केलं त्याचं विशेषत्व आहे. विठाला विठाला देवानं गोवर्धन पर्वत उचलला, म्हणजे देवानं दगड उचलला आणि संतांनी चालून दाखविला. लक्षात ठेवा. चालविली चालविली जरा बिंदी, चालविली जरा बिंदी, चालविली जड भिंती, हारली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. प्रश्न आपला असा निघाला की देवानं दगड उचलला आणि संतांनी चालून दाखविला. दगड उचलणं सोपं का चालून दाखविणं सोपं? हो, निदान आपापल्या परीने उचलतात माणसं. 1 क्विंटलचं कोणी वजन उचलेल, कोणी आता नाही उचलत तर 50 किलोचे पोच ते निघाले. काय म्हणते त्याला? कट्टे. 50 किलोचे निघाले, उचलत नाही 100चं म्हणून. 1.5 मनाचं पोत उचलत नाही, मग 50 किलो निघाल. आपापल्या परीने उचलतात. पण एखाद्या माणसाजवळ जर छटाक दगड ठेवला आणि त्याला म्हणून चालून दाखव, कोणता माणूस जन्माला आतापर्यंत माऊलीशिवाय दगड चालून दाखविणारा नाही.
मग दगड उचलणं सोपं का चालवणं सोपं? उचलणं सोपं. मग माऊली श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? विठाला विठाला. साधू चोरे जाना साधू चोरे जाना साधू चोरे जाना साधू थोर जाना कलियुगे. पण असं करू नको. मी एकदा म्हणतो देव श्रेष्ठ, तू म्हणतो देव श्रेष्ठ. एकदा म्हणतो देव साधू साधू श्रेष्ठ साधू. बिरबल बादशाच्या गोष्टीसारखं झालं. त्यानं ती केली, ती वांग्याची भाजी केली होती. बादशाह म्हणला कशी काय मला राजा आहे ती, तिच्यामुळे तिला टोपणे मला दिला. मला छत्रच नाही दुसऱ्या भाजीला, हिला छत्र आहे मला दिला. ती श्रेष्ठ आहे. दुसरीची लागली त्याला पारसगट. बिरबल आला म्हणला मग कोण कोण ते म्हणला इतकी बेकार आहे म्हणला, त्याच्यामुळे कोणती ठोकली मला दिला. अरे तुला म्हणायचं काय? ते म्हणलं मी बायकांनाचा नोकर नाही ना, तुमचा आहे. तुम्ही म्हणता ते हो विठाला. हे देवाला आवडतं का नाही असं जर विचारलं तर, संताला श्रेष्ठ म्हणलेलं देवाला आवडतं का नाही असं जर विचारलं तर आवडतं. म्हणायचं नाही, कामच नाही. देवाला खूप आवडतं. भक्ताचं एवढं प्रेम आहे भक्तावर, देवाचं अतोनात प्रेम आहे. तो स्वतःचं सगळं बाजूला ठेवतो आणि यांचं म्हणून ते काम करतो. पुन्हा काय पाहिजे नाही, एवढं प्रेम आहे लोकांचं. व्यवहारात सुद्धा हेच घडतं. जुन्या काळातलं दृष्टांत देतो मला. जुना काळ होता. पूर्वी काही घराच्या लोकी घरी दूध दुभते असायचे. मोजक्या घरी असायचे दूध दुभते आणि विपुल प्रमाणात असायचे. 10-15 म्हशी, 10-20 गाई, मोठे खंडीभर जनावरं असायचे विपुल प्रमाणात. दररोज त्या ठिकाणी ताक व्हायचं आणि ताक झालं की मग रीग लागायची. लोकांची गरीब गुरुबाईची रीग लागायची ताकने. त्याप्रमाणे एका बाईच्या घरी ताक होत होतं. श्रीमंताची बाई होती, ताक होत होतं आणि दररोज बाई येत होती. एक दिवशी एक बाई ताक झालं आणि बाई ताक मागायला आली. मालकीन भांडे घासत होती. पाळण्यात लेकरू होतं. ते नेमकंच झोपीतून उठलं होतं आणि खेळत होतं. पण त्या लेकरानं सगळी घाण करून ठेवली होती. बाळंत भरून ठेवलं होतं, लगे केली होती, त्याला शिमुडा आला होता, घाण झालं. ज्या वेळेला ती बाई ताक मागायला आली, ज्या वेळेला तिचं लक्ष त्या पाळण्याकडे गेलं, ती म्हणली मुडद्यानं घाण करून टाकली. काही काही मुडद्या अशीच असतील असं म्हणली. नाकाला पडदा लावला आणि बाजूला झाली. ते मालकीने ना ऐकलं. तिने विचारलं तुम्ही कोणीकडं? ती म्हणली ताक मागायला आले, ताक पाहिजे होतं म्हणून आले. ती म्हणली मुडद्याच्या घरी ताक नसतंच, जिवंत माणसाच्या घरी ताक असतं, मुडद्याच्या घरी ताक नसतं. तुला कळायला पाहिजे होतं मुडद्याच्या घरी ताक नसतं म्हणून. मुडदा ताकच करीत नाही, मेलं की झालं माणसाचं. आल्या पावली परत पाठवली तिनं, नाही दिलं ताक. दुसरी ज्या वेळा ती बाई आली त्यावेळा तिनं त्या लेकराकडे पाहिल्याबरोबर तिनं भांडं बाजूला ठेवलं. ते लेकरं पाण्यातून उचललं, त्याला धुवून काढलं, त्याला पुसून काढलं. त्या लेकराला दुसरे कपडे दिले आणि त्या बाईला नाही नाही ती बोलली. लाज वाटायला पाहिजे म्हणली तुझं काम करतीस. आणि लोक लेकरू लेकरू करते, लेकरू होईना ना. आकाशात रविरत्नानी सभारत्नानी पंडिता शयने श्रीरत्नानी ग्रहरत्नानी बालकहा. तुला एवढं रत्न देवानं पदरात टाकलंय तुझ्या, ती एवढी आबाळ करते, तुला लाज वाटायला पाहिजे काय? बोलू लागली तिला. पण तिला त्याचं वाईट नाही वाटलं. तिला मुरक्या हसू लागली ती.
लेकराला साफ केलं होतं ते ना, लेकराला जवळ घेतलं होतं. म्हणजे जाऊ द्या तुम्ही कोणीकडे आलात. ती म्हणली ताक मागायला. म्हणजे असं उभ्या उभे ताक मागत नसते, पाठ टाकला बसायला. घरात गेली, गिलासभर दूध आणलं. दूध घ्या म्हणली आधी. रात्री मी दही लावून ठेवलंय, ते दही घेऊन जा. ताक तर दिलं, पण दूध आणि दही दिलं. कशामुळे दिलं? लेकरामुळे दिलं. लक्षात ठेवा, लक्षात. तो इतका देवाला आनंद होतो भक्ताच्या बाबतीत. म्हणून तुकोबाने सांगू लागला, मी श्रद्धायुक्त अंतकरण तुम्हाला सांगतो. मगाच्या दुसऱ्या मी तो सांगताच भावे, मी तो रुखमाई अरे